and this is the right moment. एक मिनिट थांबा, एक मिनिट. तू अशीच राह, मी लगेच आलो. लगेच आलो. मूर्खच आहे मी. रिंगचा रोजच विसरलो. बंदूक खांद्याला लावली आणि गोळ्या घरी विसरलो. असं कसं विसरेन? या सुंदर आणि गोड प्रवासात मला साथ देशील? या सुंदर आणि गोड प्रवासात मला साथ देशील? आलाप, तू लांब का पळतोयस? हड हड. आलाप, अरे काय झालं? आलाप, आलाप. बरोबर गोडी ही गुलाबी तरी खरोखर हॉरिबल हे बेबी. नागिण जशी इच्छाधारी काढते फणा फणा फणा. हाताला चटके देऊन पोळी भाजते. प्रेमाचा पंगा होतो पुंगी वाजते. आलाप, अरे आलाप. जुई, आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. कळलं? जुई, कोण जुई? मूर्ख म्हणा मला, मूर्ख. माझी आई नको सांगत असताना मी त्या मूर्ख आलापला भेटायला गेले आणि तो कसा वागला माझ्याशी. जुई, हे बघ, तू जरा शांत हो आणि हे घे. बाबा, मला राग आलाय, डोळे नाही आलेत. पण तुम्ही का गॉगल लावलेत? बर्थडे. मला नकोय हा बर्थडे. बर्थडेचं सेलिब्रेशन आणि सरप्राईज पण. तरी मी तुला सांगत होते. अमृता, आता नको. जुई, बाबा, मी स्वतःहून सांगितलंच नव्हतं त्याला. त्यानेच प्लॅन केला होता सेलिब्रेशनचा. काय तर म्हणे चंद्रप्रकाश सरप्राईज देईन. ते चंद्रप्रकाश तर आला, पण हा माझ्यापासून लांब पळाला. आता गेला ना तो? गेला ना काय? बाबा त्याच्या मागे मागे बाईक वर गेले, तर बाईक रस्त्याच्या मध्येच टाकून पळून गेला तो. जुई, तू जरा शांत हो बघू. अगं, एवढ्या रात्री एकट्या मुलीला टाकून पळून गेला तो. जुई, नाही, आता त्याला ना दाखवते की जुई म्हणजे ना नक्की काय ते. जुई, हे सगळं करण्याआधी आमचं जरा ऐकून घेशील? बाबा, तू जरा थांब. आता ना ऐकून नाही घ्यायचं, आता ना ऐकवायचं. नाही, त्या आलापला ना मी फोन करून सांगतेच की एकदा ना स्वतःला जरा आरशात बघच. त्याआधी तू स्वतःला आरशात बघितलंस तर आम्ही काय म्हणतो ते तुला समजेल. तुम्ही त्याची बाजू घेऊ नका आणि मला समजावू सुद्धा नका. काही गरज नाहीये त्याची. ऐक जुई, हे बघ, तुला आरशात बघायची खरंच गरज आहे. बाबा, ये.
ए ए अरे श्श. काय करतोयस तू? कसं असतं ना दाद्या, जनावर ना पावलांचा वास घेत माग काढतं, म्हणून ही वाटेवर अशी माती टाकतोय. म्हणजे काय होईल, त्याला वासच येणार नाही ना. ए बाबा चल ना आपण घरी जाऊया, चल ना. अरे दाद्या, तुझा स्क्रू ढिला आहे का जरा? हा? अरे बाबा, हे असं जनावर पाठलाग करत असताना ना डायरेक्ट घरी जायचं नसतं, त्याला कन्फर्म ऍड्रेस द्यायला. जरा ना घराच्या अवतीभोवती घुटमळायचं. म्हणजे काय होतं, जनावर पण घराच्या अवतीभोवतीच घुटमळत. कसं असतं माहितीये ना, माणूस प्राण्याला बघून घाबरतो, हा. आणि ऍट दी सेम टाइम प्राणी माणसाला बघून. हा. मग अशा वेळी काय करायचं असतं माहितीये? काय? काहीच नाही, हा? शांत राहायचं. सगळं आपोआप कंट्रोल मध्ये येईल. ए तू येतोयस की मी जाऊ? जाऊया जाऊया जाऊया. मला सांग, साप की नाग? अरे मला नाही माहित रे, मी नाही बघत बसलो. फणा काढला होता ना त्याने, मग त्यावर आकडा 1चा होता की 10चा? अरे 1 किंवा 10 हे बघत बसलो असतो ना तर माझा 12 घालायची वेळ आली असती. उद्या मी तुला शेवटचं विचारतोय, शेवटचं. तू येतोय की मी जाऊ? जाऊया ना, जाऊया जाऊया. तरी दाद्या, मला फक्त दाद्या दाद्या काय आहे? अरे बाईक तिकडे आहे. हा दाद्या दाद्या ऐक ऐक, दाद्या 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 दाद्या, पट्टे की खवले? अरे पट्टे की खवले हे सगळं बघत बसायला मी काय त्याला विकत घ्यायला गेलो होतो का? मग किती- अचानक आला ना माझ्या समोर. हा, पण किती फुटी होता ते तरी सांग ना दाद्या. अरे दाद्या दाद्या, कलर तपकिरी, चॉकलेटी, करडा काय? बाबा बाबा, हे बर्थडेचं काही सरप्राईज गिफ्ट असेल ना तर प्लीज प्लीज, मी आता त्या मूड मध्ये नाहीये. हे बघ जुई, हे अजिबात बर्थडेचं सरप्राईज गिफ्ट वगैरे नाही आहे. अरे आता तरी तिला स्पष्टपणे काय ते सांग. किती वेळ समजवत राहणार आहेस? अगं पण ही तिची पहिली वेळ आहे ना. बाबा, कसली पहिली वेळ? आणि काय स्पष्टपणे सांग असं बोलते आई? मी सांगते. एक मिनिट. आलापच्या पळून जाण्यामागे हे कारण तर नाहीये ना? आणि मला हा जो साप दिसतोय तो आलापला सुद्धा दिसला होता का? हो, तेच कारण आहे जुई. हे जे आरशात दिसते ना, हे इच्छाधारी नागिणीचं खरं रूप आहे, जी तू आहेस. काय? हे बघ जुई, तू शांत बस, बस इथे बाबा, मला काही चक्कर वगैरे येत नाहीये, मला ना हसायला येतंय. जुई, तू हसतीयस? हा आई, मग काय करू? अरे कसले काल्पनिक गोष्टी सांगताय तुम्ही मला. काहीतरी ना गॅजेट वगैरे लावलं असेल. हे बघ, हे तुला कितीही काल्पनिक वाटत असलं ना तरी हे तुझ्या आणि आमच्या आयुष्यातलं सत्य आहे. तुमच्या म्हणजे? आमच्या म्हणजे तुझी आई आणि मी, आम्ही इच्छाधारी नाग नागिण आहोत. आणि तू आमची मुलगी इच्छाधारी नागिण आहेस. हे बघ बाळा, तू हे सगळं नीट समजून घे. आई आई, मला कसं तरीच होतंय. घसाला कोरड पडलीये. तू तू बस, बाबा खरंच. बस, शांत बस. ये. घे, घे.
एक बरं वाटलं. ग्लास बघ. दूध हे कस शक्य आहे? आई मला दूध कधीच नाही आवडलं, पण आता मी एवढं दूध कस कस हे माझ्या बोलण्याला काय होतंय? हे काय? हे काय होतं ते आम्ही सांगतो. बाबा, अरे काहीच कळत नाहीये. किती जुनाट झालंय हे. कारण गोष्ट पण तशी जुनी आहे ना. गोष्ट तशी जुनीच. 5 जन्माआधीची लव्ह स्टोरी 32 शिराळ्याची. आपले द ग्रेट ग्रँडफादर नागोबा आणि द हायनेस नागिणांची दोघांचं होतं प्रेम, पण त्यांचा झाला गेम. कारण शिकाऱ्याचा होता परफेक्ट नेम. आजोबा गेले देवाघरी आणि आजीनं गाठली देवळाची पायरी. माणसांचं देव ऐकतो, पण इथे ऐकणारे होते दोघे. एक देव आणि दुसरा देवाचा नाग. शिकाऱ्याच्या पापाचा भरलाय घडा, त्याला शिकवीन धडा. संपवेन त्याचं आयुष्य, बनव मला मनुष्य. आजीची प्रार्थना होती भारी, म्हणून ती झाली इच्छाधारी. नागिणीनं केलं फिस, म्हणून वय ठरलं 21. आता नागिण आजी काढू लागली माग त्या बदल्याचा. प्रत्येक घराचा कोपरा, कधी गावातला पार, तर कधी बुधवारचा बाजार. जरी थकली होती आजी, तरी बदल्याचा थांबला नव्हता वणवा. त्यानंतर प्रत्येक पिढी 21व्या वर्षी होत गेली नाग. नागार्जुन नगिना, नागनाथ नशिला, योगीराज नर्गिस आणि मग तुझे आजोबाजी नागेश नगीशा. आणि आता आम्ही, आणि आमच्या नंतर तू. एकविसाव्या वर्षी प्रत्येक माणूस होणार नाग. हाच आहे देवाचा आशीर्वाद. आणि त्यासाठी आहे एक मंत्र. ओम फस. हा मंत्र आहे? नाही, ही चाल आहे. शब्द मला आठवत नाहीत. पण मग ते कधी आठवणार आणि मला कसं कळणार? ते मला कधी आठवणार माहिती नाही, पण तुला ते वेळ आल्यावर नक्की कळणार. मग पुढे त्या शिकाऱ्याचं काय झालं? गुड क्वेश्चन, पण मला तेही आठवत नाही. महत्वाचं काय, रक्तापासून दातापर्यंत आणि त्वचेपासून डोळ्यापर्यंत सगळ्या गोष्टी बदलतात. तू अशीच थांबा, मी लगेच आलो. जाऊन मी लगेच आलो. आलाप? अच्छा, म्हणून आलाप माझ्यापासून लांब पळून गेला. घाबरटपणा दाद्या, बॅड मॅनर्स. अरे काही काय बोलतोय? साप आहे का? बघ ना त्यात. नाही, यात नाहीये. हा, पण जुई वहिनींसमोर असेल तर? जुई?
दाद्या अरे तुला दिसलेला साप तिलाही दिसला असेल. तिचं काय झालं असेल दाद्या? अरे तुझ्याकडे ऍटलीस्ट बाईक होती पळायला, ती कशी पळाली असेल? अरे मी तिला कॉल केला होता पण तिने रिसिव्हच नाही केला. कम ऑन यार दाद्या, ती तुझा कॉल रिसीव्ह करेल की सापापासून पळेल? म्हणूनच ती तेव्हा तिथे नव्हती. ए ती तिच्या घरी गेली असेल का? आता हे ही तू तिच्या घरी गेल्याशिवाय कसं कळेल दाद्या? अरे पण आता केवढे वाजलेत, आई पण घरी वाट बघत बसली असेल. नो 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 दाद्या 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 नो. हे बघ दाद्या, प्रेमाला वेळ काळ असं काही नसतं. तू जा वहिनीकडे, मावशीला काय सांगायचंय ना ते मी बघतो. जस्ट गो 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 फास्ट, क्विक 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 क्विक. साप साप आलाच तर इथे तिथे घुटमळायचं, डायरेक्ट घरी नाही. घुटमळायचं डायरेक्ट घरी. गुड गुड. घुटमळायचं गो 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 गो. तुम्ही हे सगळं आधी का नाही सांगितलं? हे बदला घेणारं जिणं आमच्या आधीच्या 4 पिढ्या जगत आल्या, पण तेच जगणं तुझ्या वाट्याला नको म्हणून तुझ्या जन्माच्या वेळेला मी मनोमन प्रार्थना केली होती. मागणं मागितलं होतं मी की आमच्या पोटी जे कोणी येईल त्याला मनुष्याचा साधा जन्म जगू द्या. पण तुला 21ावं लागेपर्यंत आम्हालाच कळलं नव्हतं की तू नेमकी कोण असते. अच्छा, म्हणून आज तू मला सकाळपासून एवढे प्रश्न विचारतेस. बरोबर आहे, कारण इच्छाधारी नाग नागिणीमध्ये होणारे बदल आमच्या शरीरात खूप आधीपासून दिसायला लागले, पण तुझ्यामध्ये तसे काही बदल दिसेच नात. आणि अगदी आज घरातून बाहेर पडेपर्यंत तू एका मनुष्याप्रमाणे होतीस. अगं मला वाटलं देवानं माझं मागणं ऐकलं म्हणून तुला या बाबतीत सांगण्याचा काही प्रश्नच आला नाही. चिमटा का काढलास? बाबा, हे सगळं स्वप्न तर नाहीये ना? मला या स्वप्नातून बाहेर काढ ना. जुई, हेच वास्तव आहे जे तुला यापुढे जगायचंय. जुई भोळे, इच्छाधारी. अगं पण इच्छाधारी असण्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे बघ ना, आपला वेग वाढतो आणि नॅचरलीच खूप व्यायाम होऊन आपण फिट राहतो. फिट राहतो आणि काट टाकतो आपण. आपली नॅचरलीच प्लास्टिक सर्जरी होऊन आपलं जुनं शरीर जातं आणि आपल्याला नवीन शरीर मिळतं. हा पण जुई, पण काय? माझ्या नेहमीच्या सूचना आणि अटी, कारण त्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. सूचना आणि अटी? आरसा, फोटो आणि सेल्फी आपल्यासाठी नाहीत, कारण त्यामध्ये इच्छाधारीचं खरं रूप दिसतं. कैलास, आणि जुई, नाग बनण्याचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्या डोळ्यांचा रंग बदलतो. आणि त्यासाठी हे गॉगल. म्हणजे माझे डोळे बदललेत आणि असे खूप बदल आहेत. हे बदल हळूहळू तुलाच जाणवतील. पौर्णिमेला जर तुझ्यावर चंद्रप्रकाश पडला तर तुझी इच्छा असो वा नसो, जुईचं रूपांतर इच्छाधारी नागिणीत होणार. आयुष्यात काहीतरी वेगळं घडावं असं वाटत होतं, पण आयुष्यात जगा वेगळं व्हावं असं नको होतं.
हॅपी बर्थडे बाळा. इच्छाधारी म्हणून तुझा हा पहिलाच बर्थडे आहे ना?